निखिल हा 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ. या 4ही भावंडांचा जन्म खेडेगावात झालेला आणि सोबत शिक्षणही त्याच गावात झालेलं. कारण परिस्थिती थोडी नाजूकच होती असं पण आपण म्हणू शकतो. सर्व काही सुरळीत चालू होते. आई वडील शेतीकाम करायचे, सोबत हे भावंड पण त्यांना मदत करायचे. निखिल शिक्षण करत करत घरकामातही हातभार लावायचा. काही दिवसांनी निखिलचं शिक्षण पूर्ण झालं. तोपर्यंत त्याच्या 3ही बहिणींचं लग्न झालं होतं आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याच्या जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला. कालांतराने त्याचे आईवडील पण त्याच्यासोबत शहरात येऊन राहू लागले. निखिलच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत कामही मिळालं. त्यानंतर काही दिवसांनी त्याने राहत असलेल्या परिसरातच स्वतःचं घर देखील घेतलं. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. काही दिवसांनी निखिलचे लग्नही झाले. निखिलला पत्नीही तशीच मिळाली, चांगली, देखणी, सुशिक्षित, मनमिळाऊ आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी. पण म्हणतात ना, ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी वाईट किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा शक्तींचा वावर असतो. हे सिद्ध झाले, कारण पुढे घडणाऱ्या घटना अशाच होत्या. जेव्हा निखिलचे आई वडील निखिलकडे शहरात राहण्यासाठी आले, त्याच दरम्यान त्याचे काका आणि काकू पण त्यांच्यासोबत शहरात आलेले. ज्यावेळेस निखिलने घर घेतलं त्यावेळी त्याच्याच बाजूचं घरही विक्रीसाठी तयार होतं आणि कमी दरात असल्याने त्याला एक कल्पना सुचली. निखिलने अगदी भोळ्या आणि भाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काका आणि काकूंना सांगितले आणि जमेल ती कागदपत्रांची आणि कर्जाची मदत करून त्यांना ते घर मिळवून दिले. पण त्याला काय माहिती होते की तो त्याच्या काका काकूंना जवळ आणून स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढावून घेत आहे. तर विषय असा होता की निखिलची काकू ही तंत्रमंत्र आणि काळी विद्या करण्यात माहीर आहे आणि त्याचे काकाही म्हणावे तसे मनमिळाऊ नाहीत आणि या सर्व गोष्टी सर्व गावाला माहीत आहेत, निखिल आणि त्याच्या परिवारालाही. पण गावातले लोक भीतीपोटी या जोडप्यापासून आणि त्यांच्या मुलापासून लांबच राहायचे आणि त्याची वाच्यताही कुणाकडे नाही करायचे. पण जोपर्यंत आपण काही बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही. निखिल आणि त्याच्या परिवाराला देखील असाच काही अनुभव कधी आलेला नव्हता, म्हणून त्यांनीही या गोष्टी कधी मनावर घेतल्या नाहीत आणि घेतील पण कसे. शेवटी सख्खे नातेवाईक होते ना. पण कसं असतं ना, काही लोकांचं कोणाचं चांगलं होत असलेलं त्यांना बघवल्या नाही जात, मग ते परके असो किंवा सख्खे. कमी कालावधीत 3ही बहिणींचे चांगल्या ठिकाणी लग्न, मुलाचे चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी. त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं. स्वतःसोबतच स्वतःच्या चांगल्या संपर्कामुळे लोकांना मदत करणे. जशी निखिलने त्याच्या काकांना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्याच्या मदतीखाली दाबले गेलो. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या काका काकूला खटकत असत. निखिल आणि रोहिणीच्या लग्नाला बरेच महिने झाले होते, पण अजूनपर्यंत त्यांना संतान सुख प्राप्त नव्हतं. ते डॉक्टरांकडून उपचारही घेत होते, कोणी सांगितल्याप्रमाणे देवधर्मही करत होते, पण कुठेच काही टाळा बसत नव्हता. शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मूलबाळ नाहीये ही गोष्ट मान्य केली. पण त्यात एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे रोहिणी ही शिकलेली होती, पण खूप समजूतदारही होती. तिला माहिती होते की आपल्या इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर असं एकटं राहण्यापेक्षा कुठंतरी गुंतून राहावं. कारण म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होत आहे. म्हणून तिने पण नोकरी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून स्वतः पण तिथे कामात व्यस्त राहील आणि नवऱ्यालाही तेवढाच पैशांचा हातभार लाभेल. आणि तिनेही नोकरी सुरू केली. दोघेही नोकरी करायला लागले आणि असेच बरेचसे दिवस निघून गेले. काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली आणि ती म्हणजे अशी की रोहिणीच्या बहिणीने स्वतःची मुलगी रोहिणीला दत्तक देऊ केली आणि या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता. रोहिणी आणि निखिलनेही पटकन हो म्हणून टाकले, कारण हे सर्व व्हायच्या आधी त्यांच्या मनात अशी एक कल्पना आली होती
की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळणार होतं. घरात सर्वजण चिमुकलीच्या येण्याने आनंदी होते. काही दिवसांनी कायदेशीररित्या दत्तकविधी पार पडला. त्यांनी मुलीचं नाव परी ठेवलं, कारण ती होतीच परीसारखी खूप सुंदर, देखणी, सर्वांना आवडणारी. सगळं सुरळीत झालं. नंतर रोहिणीने आपल्या मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून काम पण सोडले आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. आणि असेच बरेच महिने लोटले गेले. परी थोडी मोठी झाली, चालायला बोलायला लागली. हुशार पण तेवढीच होती ती. तिला बऱ्याच गोष्टी समजायलाही लागल्या होत्या. एकुलती एक असल्याने सगळ्यांच्याच काळजाचा तुकडा बनली होती. पण एके दिवशी अचानकच परीची तब्येत बिघडली आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये या भीतीने निखिल आणि रोहिणीने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात तिचा इलाज सुरू केला. पण जर हा आजार दवाखान्यापुरता मर्यादित असेल तर तो तिथेच बरा होतो. एवढं सगळं करून पण परीची तब्येत सुधारण्याचं नाव घेतच नव्हती. ज्याला कोणालाही बातमी मिळत होती तो त्या पद्धतीने परीच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. असा दवाखान्याचा खेळ बरेच दिवस चालू राहिला आणि एके दिवशी परीच्या तोंडून नवीन एक बाब ऐकायला मिळाली आणि ती म्हणजे, ते बघा समोर तीन बाया उभ्या आहेत आणि त्या मला त्यांच्याकडे बोलावत आहेत. हे ऐकून परीच्या आजी आणि आजोबांना धक्काच बसला आणि त्यांना थोडी त्याविषयीची कल्पनाही आली. कारण ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला जोड मिळते विज्ञानाची. जी काही कल्पना निखिलच्या आईवडिलांना आली होती ती त्यांनी निखिल आणि रोहिणीला बोलून दाखवली. पण विज्ञानवादी युगात त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला देखील तेवढाच वेळ लागतो. पण तरीही आईवडिलांची परीविषयी काळजी आणि जुने मतप्रवाह यामुळे निखिलने त्यांना त्यांच्या पद्धतीने परीवर उपचार करण्याचा विश्वास दिला होता. पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातूनच उपचार पूर्ण करून घेऊ आणि तरी काही फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू. झालं, आता काय बोलणार असाच प्रश्न परीच्या आजीबाबांना पडला होता. पण ते हार मानणारे नव्हते. त्यांनी बऱ्याच लोकांना याविषयी विचारले. त्या लोकांनी सांगितले त्या ठिकाणी ते गेले, कारण परिस्थिती तशी होती. परीला त्या तीन बाया सतत दिसायच्या, हसायच्या, तिला सोबत बोलवण्याच्या खुणा करायच्या. हे सर्व ती इवलीशी पोर घाबरून आणि रडून सांगायची. पण ती आजारी असल्यामुळे तिला असे भास होत असतील अशी डॉक्टरांची पट्टीत जणू निखिलच्या डोळ्यांवर बसलेली होती. आणि असेच परत दिवसांमागून दिवस निघत होते. पण यात एक गोष्ट होती की त्या तिन्ही बायका परीला कुठेही दिसू लागल्या. पण शेवटी शहर आणि गावात म्हातारे आजी आजोबा कुठवर फिरतील. आणि मग एके दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना ज्या गोष्टीची उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका दुष्ट व्यक्तीच्या वाईट हेतूने ग्रासले आहे आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू किंवा करणी असा प्रकार केला आहे. हे ऐकून आजी आणि बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि शिवाय त्यांना हे पण सांगितले की आता याला खूप उशीर झाला आहे. तुम्ही जेवढ्या लवकर तिला एखाद्या सिद्ध माणसाकडून किंवा एखाद्या सिद्ध देवाच्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार सुरू करणार तेवढेच तिला वाचवण्याची संधी तुम्हाला मिळेल. आता यात एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की एवढ्याशा मुलीवर असा प्रकार कोणी केला असेल. पण यात एक गोष्ट अशी असते की जो व्यक्ती आपल्याकडे याचं कोडं उलगडतो तो व्यक्ती त्या समोरील तांत्रिकाचं नाव कोणत्याही सबबीवर आणि त्याला देव केलेल्या आमिषावर सांगत नाही. आता यामागे पण अनेक बाबी आहेत. उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजी आजोबा कसले. आणि परीची अवस्था बघून निखिललाही आता या गोष्टींची जाणीव व्हायला लागली आणि त्याने आई वडील म्हणतील तसे उपाय करायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट चुकीची, ती अशी की त्यांना सुरुवातीला ढोंगी किंवा चंगळमंगळ व्यक्तींचा पत्ता भेटू लागला आणि असे कित्येक उपाय करून पण काहीच फरक परीमध्ये जाणवत नव्हता. आणि असं करता करता पण अजून थोडे दिवस निघून गेले. माझी आजी, माझी आई
आणि आमचा पूर्ण परिवार महानुभव पंथाचे दैवत श्री चक्रधर स्वामी, थोडक्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतो. त्यात माझी आजी आणि आई यांची खूप निस्सीम भक्ती आहे, कारण त्या देवाने आम्हाला अनेक संकटातून वाचवले आहे आणि अजून पण वाचवतोच आहे. आम्ही पण त्या पीडित परिवाराला चाळीसगाव तालुक्यातील कनाशी या गावी जाऊन प्रभू श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात जाण्यास सांगितले होते, कारण त्या ठिकाणी कोणीही तांत्रिक किंवा मांत्रिक नाही. तिथे अक्षरशः देव स्वतः अशा अनेक रुग्णांना बरा करतो. पण त्यांना काय वाटले त्यांना माहिती. त्यांनी जणू कानाडोळा केला किंवा त्यांना देवापेक्षा मांत्रिकांवरच जास्त विश्वास बसला, म्हणून ते गेले नाही. असो, जे काही कारण असेल ते. पण हे सत्र असंच सुरू होतं. परीला आता त्या 3 स्त्रिया अगदी जवळ दिसू लागल्या आणि एवढ्या दिवसात अनेक तांत्रिक मांत्रिकांकडून होत असलेल्या इलाजाचा काहीही फायदा तिला होत नव्हता. हे निखिलच्या परिवाराने जाणलं होतं. शेवटी त्यांना कोणाकडून तरी गाणगापूर देवस्थानाची माहिती मिळाली आणि त्यांनी तिथे निघण्याची तयारीही केली. थोडक्यात काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितलेल्या स्थळी जरी ते जात नसले तरी ते त्याच देवाच्या चरणी जात होते. हे ऐकून आम्हाला बरेही वाटले आणि परी आता नक्कीच बरी होईल हे आम्ही पण बोलू लागलो. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रस्त्याने जात असतानाच परीला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिला जवळ बोलावत होत्या आणि परी ते तिच्या घरच्यांनाही बोलून दाखवत होती की त्या मला बोलावत आहेत. आणि मध्येच कोणाला तरी टॉयलेट लागल्या कारणाने गाडी थांबवण्यात आली आणि जे नको घडायला होतं तेच घडलं. नेहमी लक्षात असू द्या, अशा वेळी पीडित व्यक्तीला कुठेही देवस्थानात घेऊन जात असताना मध्ये कुठेच थांबत नाहीत आणि खुद्द त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं तरी रस्त्यात कुठेही गाडी थांबवून त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाहीत. अचानकच परीची तब्येत खूप बिघडली. तिची ती अवस्था बघून तिला वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाडी देखील वापस फिरवण्यात आली, परत आपल्या शहराच्या दिशेने. जणू त्या तिघी त्या दिवशी परीला कायमचंच न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं काम पार पाडलं. शहराच्या दिशेने वापस येत असतानाच तिची जास्त तब्येत खराब झाल्याने रस्त्यातच त्या कोवळ्या लेकराची प्राणज्योत मावळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि परी त्यांना कायमचीच सोडून देवाकडे निघून गेली. परी जाण्याचं दुःख एवढं तीव्र होतं की रोहिणी त्याला सहन नाही करू शकली आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहिली, परीचा फोटो उराशी घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळजीपोटी म्हणा किंवा भीतीपोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याची सहसा कोणाची हिंमत होत नाही आणि तेच निखिलाने त्याच्या परिवाराने केले.